राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर नवीन नेतृत्वाला संधी मिळाली आहे। अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात येते। नव्या दमाचे नेतृत्व ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी कितपत सक्षम आहे याचे प्रयोग आणि चाचपणी सुरू आहे। त्यातच आता पवार घराण्यातून नवं नेतृत्व समोर येत आहे। दस्तूरखुद्द शरद पवार यांनीच याविषयीचे संकेत दिलेत। रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत। 5 वर्षात या भागात काय बदल झाला हे तुमच्यासमोर आहे। हा महाराष्ट्रातला सर्वात दुष्काळी भाग, पाणी, वीज, दळणवळणाची साधनं नाही। मी विचारलं, लोक खांद्यावर जबाबदारी का टाकतील? मात्र जर संकटाचा सामना करण्याची ताकद हवी ती रोहितमध्ये आहे। त्याच्यावर टीका होतीये, भूमिपुत्र पाहिजे। कसला भूमिपुत्र? तुम्ही मंत्री होतात मात्र काही केलं नाही, असा आरोप शरद पवार यांनी केलाय। अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। मंत्र्यांची यादी केली, इथं रोहितचं नाव दिसत नाही। मी सांगितलं, तुम्ही काही चिंता करू नका, हे सरकार 5 वर्षासाठी नाही, येईल जाईल आणि तुम्ही बघितलं। आणि मला कोणी विचारलं तर माझा निकाल हा होता की नवीन पिढीचा प्रतिनिधी पहिल्यांदा निवडून येतो, लगेचच त्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा करू नये। 1967 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलो। 5 वर्ष आज रोहित काम करतो तसा मी काम केलं। मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही। रोहितने सुद्धा कधी पदाची अपेक्षा आम्हा लोकांच्याकडे पक्षाकडे केली नाही। तुमच्यासारखे कार्यकर्ते म्हणत होते, पण रोहितने कधी सांगितलं नाही मला मंत्री। आणि मी सांगितलं कुणालाही की 2-2.5 वर्षाच्यासाठी मंत्री करायचं, याच्यावर माझा विश्वास नाही। मी काय 5 वर्ष मंत्री नव्हतो, पण माझी 5 वर्ष आमदार म्हणून गेल्याच्या नंतर 1972 सालाच्या नंतर एक दिवस असा गेला नाही सत्तेचं हे नाही तर ते ठिकाण आम्हा लोकांच्या पुढे आलं।